तुम्हाला वाटत असेल पंढरपूर फक्त सोलापुरातच आहे, पण ते पूर्ण सत्य नाही. कारण आमच्या अहिल्यानगरातही एक प्रति पंढरपूर आहे आणि त्याची कहाणी ऐकून तुम्ही थक्क व्हाल. तर राम राम मंडळी, मी तुमचा मास्तर आणि आज आलोय पळशी गावातील 400 वर्षाहून अधिक इतिहास जपणाऱ्या विठ्ठल मंदिराला. हे मंदिर फक्त प्राचीन नाही तर इतिहास, अध्यात्म, शास्त्र आणि अप्रतिम स्थापत्य कलेचा जिवंत वारसा आहे. सुरुवात होते या भव्य प्रवेशद्वारापासून. आत पाऊल टाकताच एक गोष्ट लक्षात येते, या मंदिराच्या सभामंडपात कोणत्याही बाजूने चढलात तर नेमक्या 9 पायऱ्या लागतात. 9च का तर या नवविधा भक्तीचं प्रतीक आहे आणि हे 18 स्तंभ म्हणजे 18 पुराणांचं प्रतीक. आजही त्यावर त्याची सुंदर शिल्पे कोरलेली दिसतात. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर रिद्धी, सिद्धी, भैरव आणि 64 योगिनी आणि आत गेल्यावर विठ्ठलाची मन मोहून टाकणारी मूर्ती. आणि अशी एक गोष्ट जी हे मंदिर महाराष्ट्रात वेगळं ठरवते, राही आणि रुक्मिणी सोबत विठ्ठल. मंदिराभोवतीची अप्रतिम दगडी पुष्करणी, शेजारून शांतपणे वाहणारी नदी आणि सभोवतालचं प्रसन्न वातावरण क्षणभर खरंच वाटतं जणू साक्षात पंढरपूरच इथं अवतरलंय. आणि म्हणूनच या पवित्र क्षेत्राला प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं. आज पहिल्यांदाच ही माहिती कळाली असेल तर कमेंट मध्ये लिहा रामकृष्ण हरी आणि हा व्हिडिओ त्या मित्राला तर नक्की पाठवा जो काय म्हणत असतो काय नाही रे तुमच्या नगरात. आणि अशाच लपलेल्या इतिहासासाठी मास्तरला फॉलो करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शन पाहून जा.